मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सोलापूरच्या सर्व अध्यापकांची, कार्यालयीन सदस्यांची, कर्मचारी सदस्यांची बंगलोर आणि म्हैसूरला अभ्यास करून गेलेले होते. आणि त्या अभ्यास घेऊन परत येत असताना अभ्यास सहलीचा जसा आपण अनुभव घेतलाय तसा अभ्यास शिबिराचाही अनुभव सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आता, असं सुचवलेलं होतं. आणि मग जास्तीत जास्त जणांना त्याच्यात भाग घेता येईल अशा रीतीने योजना करायची म्हणून आपल्या या शैक्षणिक वर्षाचे शेवटचे दिवस या अभ्यास शिबिरासाठी राखून ठेवायचे असं आपण ठरवतो. बहुतेकांना कार्यक्रमाची एकूण रूपरेषा साधारण समजलेली असेल. काही व्याख्यानं आपण योजलेली आहेत आणि काही स्वाध्यायही आपण करायचा आहे. मुख्यतः विनोबांचे विचार हे आपण स्वाध्यायासाठी वापरणार आहोत आणि व्याख्यानांमध्ये ज्यांचे आदर्श आपण आपल्या समोर ठेवलेले, आपल्या विद्यार्थ्यांसमोर ठेवतो अशांचं काही चरित्र, विचार समजून घ्यावेत अशी योजना केली. आपण म्हैसूरला रामकृष्ण मठाचं B.Ed महाविद्यालय पाहिलेलं आहे. तिथलं ते आदर्श संग्रहालय आपण पाहिलेलं आहे आणि सर्व धर्मांचा समन्वय ही जी स्वामी विवेकानंदांची कल्पना होती त्या संग्रहालयातून त्यांनी कशी मांडलेली आहे ते आपण पाहिलेलो. आपण प्रशांती कुटीरमला गेलेलो होतो आणि तिथे योगावरचं संशोधन आणि प्रशिक्षण हे कसं चालतं तेही आपण पाहिलेलं. वेगळ्या शैक्षणिक संस्था ज्या पाहिल्या, अनाथ विद्यार्थ्यांसाठी, झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांसाठी, अपंग विद्यार्थ्यांसाठी, गतिमंद विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचावं याच्यासाठी सेवाभावाने काम करणाऱ्या अनेक संस्था तिथे आपण पाहिल्या. या सगळ्याच कामांची बीज स्वामी विवेकानंदांच्या विचारामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या अभ्यास शिबिराची सुरुवात सुद्धा आपण अभ्यास सहलीचा पाठपुरावा म्हणून या शिबिराची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या विचारापासून करणार. स्वामी विवेकानंदांचं चरित्र साधारण आपल्याला माहिती असतं. दरवर्षी जानेवारी महिन्यात इथे रामकृष्ण मठाचे स्वामी भौमानंद इतर संन्यासी येतात आणि एक व्याख्यानमाला इथे होते. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या एका मोठ्या संघटनेशी दरवर्षी आपला काहीतरी नियमितपणे संपर्क येत असतो. हे सगळं काम उभं राहावं ह्याच्यासाठीचे प्रयत्न स्वामी विवेकानंदांनी कसे केले थोडा वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत. त्यांचं चरित्र पाहण्याच्या ऐवजी पत्रांमधून स्वामी विवेकानंदांनी आपले हे विचार कसे मांडलेले आहेत आणि त्यांना जे काम झालं पाहिजे असं वाटत होतं ते काम करायला प्रेरणा त्यांनी वेगळ्या लोकांना कशी दिली आहे ते बघता येत. स्वामी विवेकानंदांची जी पत्र उपलब्ध झालेली आहेत त्यांचा जो संग्रह छापून प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये साधारण 90 ते 100 लोकांना स्वामीजींनी पत्र दिलेली आहेत. कोणाला 1 पत्र, कोणाला 2 पत्र, कोणाला 5 पत्र अशी लिहिलेली आहेत. 30 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पत्र लिहिलेली अशा 10 व्यक्ती आहेत. स्वामी विवेकानंद परदेशात जाण्यापूर्वी भारत भ्रमण करत होते. त्या काळात सगळ्यात जास्ती पत्र त्यांनी वाराणसीचे प्रमोदादास मित्र या पंडितांना दिलेली आहेत आणि अनेक शंका त्यांच्या मनातल्या धर्मग्रंथांबद्दलच्या त्या त्यावेळी विचार देत आहेत. पण आश्चर्य असं की नंतर जवळजवळ काही पत्र त्यांना दिलेली नाही. परदेशात गेल्यानंतर त्यांचा पत्रव्यवहार वाढला
मग ज्यांच्या घरी शिकागोमध्ये त्यांना आश्रय मिळाला त्या सर्वधर्म परिषदेच्या आधी, तर हे कुटुंबाच्या सगळ्यांनाच त्यांनी पत्र लिहिलेली आहे. त्यातले स्वामीजींच्या अगदी समवयस्क जिला त्यांनी आपली बहीण मानलेलं होतं त्या मेरी हेल यांनाही त्यांनी अनेक पत्र लिहिलेली आहेत. पण त्या बहिणीला द्यावी अशीच पत्र आहेत म्हणजे त्यांनी आपल्या कामामध्ये भाग घ्यावा अशी आव्हानं त्याच्यामध्ये फारशी नाहीत, पण मन मोकळं करण्यासाठी अनेक प्रकारची पत्र लिहिलेली आहेत. ज्यांनी स्वामीजींच्या नंतर 20-30 वर्ष रामकृष्ण मठाला सहाय्य केलं अशा स्वामीजींपेक्षा वयाने मोठ्या अशा ओली बुल आणि जोसेफाईन मॅकलव यांना अशी त्यांनी मोठ्या संख्येने पत्र लिहिलेली आहेत. अमेरिकेला तर स्वामीजी तसेच जाऊन धडकलेले होते, तिथे काय जाऊन करायचं, कसं व्हायची व्यवस्था काही त्यांना माहिती नव्हती. पण इंग्लंड मधला त्यांचा दौरा हा नियोजित होता. कोणीतरी त्यांना निमंत्रण पाठवलं होतं आणि तुम्ही या इथेही व्याख्यान द्या, अमेरिकेत येतात असं सांगितलेलं होतं. तर ही सुरुवातीची योजना ज्यांनी केली ते स्टर्डी नावाचे गृहस्थ त्यांनाही स्वामीजींनी खूप पत्र लिहिलेली आहेत. आणि सुरुवातीला एक आपल्याला चांगला सहकार्य मिळाला याचा आनंद त्याच्यामध्ये आहे. मग कामाच्या चर्चा आहेत, व्यवस्थांबद्दल आहेत. मग त्यांचा काहीतरी वेगळा हेतू आहे, आपला वेगळा हेतू आहे असं लक्षात आल्यानंतर हळूहळू कामाचा संबंध कमी करत गेलाय, पण मैत्री तर तशीच ठेवलेली आहे. अशा पद्धतीची पत्र तिथे बघायला मिळतात. निवेदितांना अनेक पत्र दिलेली आहेत. त्यांचे गुरुबंधू रामकृष्णानंद आणि ब्रह्मानंद जे रामकृष्ण मठाचे अध्यक्ष झाले पहिले, त्यांनाही अनेक पत्र लिहिलेली आहेत. ब्रह्मानंदांना बहुतेक सगळी पत्र ही ते भारतात परत आल्यानंतर प्रवास चालू असताना अमेरिकेच्या दुसऱ्या दौऱ्यावरती गेलेले असताना एकूण रामकृष्ण मठाचं काम कसं चाललं पाहिजे याच्याबद्दलच्या सूचना आणि चर्चा अशी पत्र आहे. रामकृष्णानंद हे त्यांचे गुरुबंधू हे कायम कलकत्त्याच्या मठामध्ये स्थिर होते. बाकीचे सगळे गुरुबंधू भारतभर हिंडत होते, तपस्या तीर्थाटन करत होते. मात्र 1886 रामकृष्णांचं महानिर्वाण झालं. तेव्हापासून 1997 मध्ये विवेकानंदांनी त्यांना मद्रासला जाऊन तिथे आपल्या मठाची शाखा सुरू करा म्हणून पाठवलं. ते 11 वर्ष पूर्ण वेळ तिथे कलकत्त्यामध्येच होते. त्यामुळे बाकीचे कुठे असतील पत्ता नाही, पण हे नक्की तिथे सापडतील असं म्हणून त्या रामकृष्णानंदांनाही त्यांनी अनेक पत्र पाठवलेली आहेत. आणि याच्याशिवाय अमेरिकेला जाण्यात त्यांनी महत्वाचं सहाय्य स्वामीजींना केलं. मद्रास मधले त्यांचे शिष्य आला सिंह एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपला शिक्षकी पेशा काम चालू ठेवून जेवढी मदत स्वामीजींना करता येईल अशी मदत त्यांनी केलेली होती आणि त्यांचं सहकार्य म्हणून नाही तर त्यांचा शिष्य म्हणून अशी मदत केलेली होती. तर एकूण सगळ्या पत्रांमध्ये जी उपलब्ध झाली त्याच्यात या आला सिंगांना दिलेली पत्र ही संख्येने सगळ्यात जास्त 43 पत्र आला सिंगांना पाठवलेली आहेत. 1893 ते 1897 या 4-4.5 वर्षात. गंमत म्हणजे स्वामीजी अमेरिकेतून भारतात परत आले. त्यांचा कोलंबो पासून कलकत्त्यापर्यंतचा सगळा दौरा झाला आणि नंतर त्यांचं रामकृष्ण मठाची स्थापना होऊन त्याचं काम सुरू झालं. त्याच्यानंतर आलासिंगांना लिहिलेलं एकही पत्र उपलब्ध. सगळी पत्र ही अमेरिकेला जायला निघाल्यानंतर आणि अमेरिकेतला इंग्लंडमधला प्रवास चालू असताना दिलेली आहेत. कारण त्यावेळी त्यांना आपल्या कल्पना ज्याला समजल्या आहेत, ज्याच्याकडे त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची शक्ती आहे, इच्छा आहे, असा हा सुरुवातीला एकच माणूस, हा एकच शिष्य असा त्यांना दिसत होता. त्यामुळे सगळ्यात जास्त मन मोकळं त्यांनी तिथे केलेलं आहे आणि आपले सगळे विचार, स्वप्न, आपली सगळी ती आलासिंगांना पाठवलेली आहेत. अमेरिकेत जाण्यापूर्वीच एकच पत्र आहे त्यांचं. अमेरिकेला जावं न जावं असं स्वामीजींचा विचार चालू होता आणि
संन्याशाने उठायचं आणि चालायला लागायचं हेच आजपर्यंत माहिती. पण आता एखाद्या मोठ्या प्रवासाची योजना कशी करायची, त्याच्यासाठी पैसे कसे मिळवायचे, काही अनुभवही नव्हता, या गोष्टी कधी विचारही केला नव्हता. आणि अमेरिकेला निघण्यापूर्वी 4 महिने आधी स्वामीजींनी कालासिंगांना पत्र पाठवलं आणि बहुतेक माझा अमेरिकेला जाण्याचा बेत हा रद्द करायला लागेल, पैशाची व्यवस्था कशी होईल ते कळत नाही, असं पत्र आलासिंगांना त्यांनी स्वामीजींनी पाठवलं. पण नंतर सोय झाली आणि मग अमेरिकेला ते जहाजाने निघाले. प्रवासातलं पहिलं पत्र स्वामीजींनी पुन्हा आलासिंगांना पाठवलं. प्रवास वर्णन तर आहेच आणि प्रवास वर्णन करताना स्वामीजी अतिशय तपशिलात प्रसंग, घटना, तिथे भेटलेल्या व्यक्ती, तिथे पाहिलेली ठिकाणं त्याचं अतिशय तपशिलात वर्णन करतात आणि त्याच्यावरती त्यांचं आपलं भाष्यही चालू असतं. तसं ह्या पहिल्याच पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मला असं दिसतं की जगातल्या सगळ्यात जुन्या ज्या 2 संस्कृती आहेत, चिनी संस्कृती आणि भारतीय संस्कृती, तर ह्या त्या इजिप्तमध्ये जशा ममी ठेवलेल्या असतात, जुन्या राजांचे मृतदेह मसाला भरून ठेवून दिलेले असतात, तशा आपल्या ह्या 2 प्राचीन संस्कृती ह्या ममी सारख्या झालेल्या आहेत. म्हणजे दिसायला आहेत परंतु त्याच्यामध्ये प्राण नाही. आणि याचं कारण या दोन्ही देशांमध्ये अतिशय गरिबी. त्या गरिबीमुळे या देशांमधलं चैतन्य हरवून गेलेलं आहे आणि नुसतं संग्रहालयामध्ये काहीतरी ठेवून द्यावं तशा ह्या संस्कृती 2 ठेवलेल्या आहेत. जपानमधलं पत्र लिहिलेलं आहे सगळं. सिंगापूर, हाँगकाँग असं करत करत ते जपानमध्ये गेले होते. जपानमधलं वर्णन लिहिताना मात्र त्यांनी काय आनंद कशाचा झाला या संन्यासाला, तर जपानी लोकांनी स्वतःच आधुनिक पद्धतीचं सैन्य उभं केलेलं आहे. ते आता स्वतः तोफा बनवतात. एका जपानी इंजिनियरनी 1 मैल लांबीचा बोगदा बनवलेला आहे. आपल्या देशाला लागणाऱ्या सगळ्या आगपेट्यांचं उत्पादन जपानी लोक स्वतःच करतात. आणि म्हटलं की हे सगळ्या शेकडो भारतीयांनी इथे दरवर्षी आलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. जपानी लोक जर का आपल्या देशातून बुद्धदेवांचा देश म्हणून भारतामध्ये तीर्थयात्रा करायला येतात, तर आपण सुद्धा जपानमध्ये गेलो पाहिजे आणि एका आशियाई देशाने स्वतःच्या प्रयत्नाने आपली प्रगती कशी साधलेली आहे हे पाहिलं पाहिजे. स्वतःची संरक्षण क्षमता कशी वाढवलेली आहे, उद्योगधंदे कसे वाढवलेले आहेत, तंत्रज्ञान कसं वाढवलेलं आहे ते पाहिलं पाहिजे. आणि मग या पत्रामध्ये शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे, आवाहन केलेलं आहे. त्यांचं मनुष्यधरणीचं शिक्षण आपण हे शब्द नेहमी ऐकत असतो. तर या पत्रामध्ये पहिल्यांदा त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे आलासिंगांना लिहिलेलं पत्र पण मद्रास मधल्या सगळ्या तरुणांना उद्देशून, की या तुम्ही सारेजण माणूस बना, प्रगतीला नेहमी विरोध करणाऱ्या पुरोहितांची हकालपट्टी करा, कारण ते स्वतःमध्ये कधीही सुधारणा करणार नाही, त्यांची हृदय कधीही विशाल बनणार नाही, शतकानुशतक चालत असलेल्या खुळचट समजुती आणि अत्याचार यामधून ते उपजले आहेत. म्हणून आधी ही पुरोहितगिरी समूळ नष्ट करा, या माणूस व्हा, आपल्या छोट्याशा डबक्यातून बाहेर या. शेकडो जणांनी जपानमध्ये जे आलं पाहिजे तरुणांनी, त्याला तोच पुन्हा संदर्भ आहे. आणि पहा इतर देश कसे प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जातात. माणसावर तुमचे प्रेम आहे काय, आपल्या देशावर तुमचे प्रेम आहे काय असेल तर आपण सारेजण अधिक चांगले होण्यासाठी, अधिक उन्नत होण्यासाठी प्राणपणास लावून झटूया. मागे वळून बघू नका. अत्यंत प्रियजनांनी अश्रू ढाळले तरी मागे वळून बघू नका. भारत मातेला कमीत कमी 1000 तरुणांचे बलिदान हवे आहे. लक्षात ठेवा, माणसांचे हवे आहे, पशूंचे नव्हे. म्हणजे देवी पुढे जसा बोकळ कापतात तसं तरुणांना कापायचं नाही, तर त्यांनी आपलं आयुष्य सगळं मातृभूमीसाठी द्यायचं आहे.
समाजाला नवीन स्वरूप देण्यासाठी, हे बलिदान द्यायचं म्हणजे काय, तर समाजाला नवीन स्वरूप देण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणारे, गरिबांबद्दल सहानुभूती बाळगणारे, भुकेल्यांना अन्न आणि सर्वसाधारण जनतेला शिक्षण देण्यासाठी कंबर बांधून तयार असणारे आणि पूर्वजांच्या अत्याचारांमुळे ज्यांची पशुवत दशा झाली आहे अशा आपल्या बांधवांना पुन्हा माणूस बनवण्यासाठी आमरण झटणारे असे निस्वार्थ आणि सच्च्या दिलाचे किती तरुण मद्रास पुरवणार आहे हे मी तुम्हाला विचारतो. अमेरिकेत जाऊन तिथे सर्वधर्म परिषदेत भाषण देऊन जगप्रसिद्ध होण्याआधीही कसा स्वामीजींचा विचार चाललेला होता हे सांगितलं. मग अमेरिकेत पोहोचले, अजूनही विश्वासाचा माणूस फक्त आला फिरका. त्यामुळे इथे मी आलोय पण त्या सर्वधर्म परिषदेत मला भाग घेता येत की नाही हे सांगता येत नाही. माझ्याजवळचे पैसे संपत चाललेले आहेत. इथे हिवाळा करायचा झाला तर त्याच्यासाठी कपडे शिवायला सुद्धा पुरेसे पैसे नाहीयेत मला. काहीतरी कपड्यांची मापं घेऊन आलेले होते, तयार होतील पण ते काही हिवाळ्याला पुरे पडतील असं नाही. त्यामुळे तुम्ही काही करून मला पैसे पाठवा, मी इथे राहावं आणि काही काम करावं असं वाटत असेल तर ते त्या आला सिंगाला त्यांनी दिले. बाकी कोणाला देण्यासारखी परिस्थितीच नव्हती. पण नंतर लगेच तिथे जे त्यांचं निरीक्षण चाललेलं आहे ते एका स्त्रियांसाठीच्या तुरुंगाच्या अधिकारी मला भेटल्या आणि तुरुंग हा सुधारणागृह असावा आणि तिथले कैदी हे शिक्षा भोगण्यास तिथे आलेले नसून सुधारणा होण्यासाठी तिथे आलेले आहेत. आता कैद्यांच्या बाबतीत सुद्धा कसा माणुसकीचा विचार तिथले लोक करतायत असं आपण केलं पाहिजे. सगळ्यांचाच असा माणुसकीच्या भूमिकेतून विचार केला पाहिजे असं सांगितलं. आणि मग विवेकानंदांचं वेगळेपण जे त्यांच्या ह्या सगळ्या शिष्यांनाही कळायला वेळ लागला की आपण माणूसपण विसरलो म्हणून आपल्याला गुलामी आली. पण हा दोष आपल्या धर्माचा नाही, तर धर्माच्या तत्वांचं आपल्या व्यवहारामध्ये उपयोग कसा करायचा हे आपल्याला कळलं नाही. आपण तो चुकीच्या पद्धतीने केला. त्या पद्धती सुधारायला पाहिजेत. धर्म आपला अतिशय उत्तम आहे. आपला धर्म कसा आहे तर कृष्ण आला आणि तो गुराख्यांचा मित्र बनला. राम आला आणि तो नावाड्यांचा मित्र बनला आणि वानरांचा मित्र बनला. आणि बुद्धदेव आले त्यांनी तर वेशांचा उद्धार करायला. तर समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांना मदत करण्यासाठी देव अवतार घेतो. त्यामुळे आपल्या स्वतःमध्ये देवत्व वाढवावं असं वाटत असेल तर ह्या अवतारांसारखं काम केलं पाहिजे. मनात सगळे संदेह आपल्याला जमेल की हे सगळं काम हे सांगितलेलं आहे. आणि पंडिता रमाबाई यांना मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या मलाही मदत करतील का असं शोध घेण्यासाठी मी त्या संस्थेमध्ये भाषणासाठी जाणार आहे असंही म्हणतात. मग पुढचं पत्र आहे ते सगळं त्यांचं शिकागोचं धर्म परिषदेतलं प्रसिद्ध भाषण झाल्यानंतरचं पत्र आहे. त्या पत्रात पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आता माझ्या पैशांचा प्रश्न संपला. आता तुम्ही पैसे पाठवण्याची गरज नाही. आता मला भरपूर प्रसिद्ध मिळालेली आहे. अनेक श्रीमंत लोकांच्या हवेल्या माझ्यासाठी मोकळ्या झालेल्या आहेत. आणि व्याख्यानं देऊन मला महिना $500 मिळवता येतील. त्या काळात स्वामीजींचा असा विचार चाललेला होता की आपण इथे पैसे मिळवू, व्याख्यानं देऊ आणि ते भारतात पाठवूया. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी पैसे पाठवण्याची गरज नाही. मीच तिथल्या कामासाठी आता काहीतरी पैसे पाठवीन असं स्वामीजींनी म्हटलं. पण अमेरिकेतल्या वेगळ्या लोकांचं दर्शन घडायला लागलं, त्यांच्या भेटी व्हायला लागल्या, त्यांचं समाज जीवन कसं आहे हे कळायला लागलं. आणि मग प्रत्येक वेळी आजपर्यंतच्या अनुभवातून मला काय दिसतंय असं सार त्यांनी त्या वेगळ्या पत्रांमधून सांगितलेलं आहे.
जगातल्या निरनिराळ्या मानववंशांसंबंधीची लक्षणे आणि त्यांचे कार्य यांच्याबद्दलचे माझे मत आता थोडक्यात सांगतो. म्हणजे आजपर्यंत जे पाहिलं त्याच्यावर की आशियाने सभ्यतेचे बीजारोपण केले, युरोपने पुरुष वर्गाची उन्नती केली आणि अमेरिका स्त्री वर्ग आणि सर्वसाधारण जनता यांचा विकास करत आहे. हा देश म्हणजे स्त्रिया आणि श्रमजीवी यांच्यासाठी जणू नंदनवनच आहे. अमेरिकन स्त्रिया आणि येथील सामान्य जनता यांची आपल्या देशाशी तुलना करून पहा, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं तत्काळ पटेल. निवेदितांच्या बरोबरचा जो पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये कायम त्यांनी हे सांगितलेलं आहे की परवलीचे शब्द कुठले लक्षात ठेवा तुम्ही, तर स्त्रिया आणि सर्वसामान्य जनता त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं. अमेरिकेतलं भाषण झाल्यानंतर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर 2 महिन्यातला हा निष्कर्ष आहे त्यांचा की आपल्याला काय काम केलं पाहिजे. अमेरिकेतलं वेगळेपण काय, ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा आपण माणूस आहोत हे माहीत असतं आणि भारतातल्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपण समाजाचे गुलाम आहोत, लोकांनी आपल्याला तोडवायचं आणि आपण ते सहन करायचं. हा फरक दोन्ही समाजांमधला त्याने सांगितलेला आहे आणि हा फरक दूर करायचा असेल तर स्वातंत्र्य दिलं पाहिजे लोकांना आणि शिक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तर हा शिक्षणाचा विचार कुठे आला स्वामीजींच्या मनामध्ये. एकच जरा वेगळं पत्र मी वाचणार आहे, आपला काही भाग, कारण त्याच्याबद्दल आपण ऐकत असतो बऱ्याच वेळा. स्वामीजी कन्याकुमारीला गेले, त्या खडकावरती बसले, तिथे त्यांनी विचार केला सगळ्या तीर्थयात्रेत आपण काय काय पाहिलं आणि काय करायला पाहिजे. त्यांना तो उपाय सापडला. स्वामीजींनी एका पत्रात त्या खडकावरती बसून मी काय चिंतन केलं ते सांगितलेलं आहे. रामकृष्णानंदांना पत्र पाठवलंय. शिकागोचं व्याख्यान झाल्यानंतर जवळजवळ 7 महिन्यांनी तोपर्यंत पत्रव्यवहार सगळा आला तिघांची चालू होता. आपल्या गुरुबंधूंना काही त्यांनी कळवलं नव्हतं. आणि मग रामकृष्णानंदांना काय कळवतात, दादा गुरुबंधूला पत्र दिलंय. हे सारं पाहून, विशेषतः आपल्या देशातील दारिद्र्य व अज्ञान पाहून मला झोप देखील येत नाही. कन्याकुमारी येथील कुमारी देवीच्या मंदिरात बसलो असता, भारताच्या दक्षिणेकडील त्या शेवटच्या खडकावर बसलो असता मला एक उपाय सुचला. तिथे 3 दिवस त्यांनी जे काही ध्यान केलं त्याच्यातून त्यांना काय सुचलं, आम्ही लाखो संन्यासी आहोत, इकडे तिकडे फिरून लोकांना तत्वज्ञान दर्शनशास्त्र शिकवतो, हा सारा खुळेपणा नाही काय. उपाशी पोटी धर्म काय पचणार असे आपले गुरुदेव म्हणत नव्हते काय. गरीब लोक हे जे पशुवत जीवन जगत आहेत त्याचं कारण अज्ञान हेच आहे. वर्षानुवर्षे आम्ही पाजी लोक त्यांचे रक्त शोषित आलो आहोत, त्यांना आपल्या टाचेखाली तुरवीत आलो. समजा काही निस्वार्थ संन्यासी जर गावोगावी खेडोपाडी भ्रमण करून शिक्षणाचा प्रसार करतील, चांगल्या उपयुक्त गोष्टी सांगून, चांगले चांगले उपाय योजून, बरोबर नकाशे, कॅमेरे इत्यादी वस्तू घेऊन उच्च नीच साऱ्याच जातींच्या उन्नतीसाठी चहूकडे फिरतील तर सगळ्यांचंच हित होणार नाही काय. गरीब लोक जर तुमच्याकडे शिक्षण घेऊ शकत नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन शिक्षण दिले पाहिजे. गरीब लोक इतके निर्धन आहेत की ते शाळेमध्ये येऊ शकत नाही आणि काव्यासारख्या विषयांचा अभ्यास केल्याने त्यांचा काही लाभ होणार नाही. आपण आपले राष्ट्रीय स्वत्व, आपले राष्ट्रीय वैशिष्ट्य हरवून बसलो आहोत आणि हेच भारतातील साऱ्या दुःखांचं कारण. राष्ट्राचे हे स्वत्व आपण त्याला पुन्हा प्राप्त करून दिले पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला उन्नत बनवले पाहिजे. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती साऱ्या लोकांनी त्यांना पायाखाली दुरवले आहे. त्यांच्या उद्धारासाठी आवश्यक असलेली शक्ती ही आतूनच आली पाहिजे. अर्थात सनातनी हिंदूंनी हे कार्य करायलाच हवे. कोणत्याही देशात जे दोष असतात ते त्या ठिकाणी असणाऱ्या धर्मामुळे नसतात, तर धर्माचे योग्य रीतीने पालन न केल्यामुळे ते सारे दोष उद्भवलेले असतात. म्हणून धर्माचा काही दोष नसून दोष माणसांचाच आहे. तर हे त्यांचं कन्याकुमारीचं चिन्ह. आणि त्यामुळे देश घडवायचा असेल तर माणूस घडवायला पाहिजे.
देश घडवायचा म्हणजे देशाचं स्वत्व, त्याची आठवण पुन्हा देशाला करून द्यायची. हे करायचं तर कसं केलं पाहिजे, तर कामाला लाग. आणि मग पहिलं काम आला सिंगांना सांगितलंय आणि जवळजवळ 4-6 महिने त्यांना पाठपुरावा करायला लागला याच्यासाठी की अमेरिकन लोक माझं इतकं स्वागत करतायत, कोणाचंही परिचय पत्र नसताना, कोणी प्रतिनिधी म्हणून पाठवले नसताना त्यांनी मला तिथे त्या परिषदेत बोलायची संधी दिली. आता तुम्हाला आनंद होतोय, एका संन्यासाचा असा सत्कार होतोय म्हणून, पण इतक्या लोकांची पद्धत आहे की एवढंच जरी कोणी आपल्यासाठी काम केलं तर त्याला धन्यवाद द्यायचे. आता तुम्ही भारतीय लोक अमेरिकन लोकांना धन्यवाद देणार नाहीत का? मग तुम्ही मद्रासमध्ये एक सभा घ्या, हजारो लोक त्या सभेला येतील असं बघा, समाजातले महत्वाचे लोक त्या सभेमध्ये व्यासपीठावर बसतील असं बघा, त्या सभेमध्ये जाहीर ठराव करा की विवेकानंद हे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांचं तुम्ही स्वागत केलं, त्यांना आदर दिला, त्यांचा सत्कार केला, याच्याबद्दल तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. आणि ह्या ठरावाच्या प्रती करून अमेरिकेतल्या वेगळ्या वर्तमानपत्रांना पाठवा, त्या अमेरिकेतल्या वर्तमानपत्रात छापल्या जातील आणि मग अमेरिकेतल्या लोकांना कळेल की मी खरा अधिकृत प्रतिनिधी आहे भारतात. 4 महिने पाठपुरावा करत होते तेव्हा ही आलासिंगांनी सभा घेतली. मद्रासमधून पहिलं पत्र गेलं. मग आलासिंगांना त्यांनी गंमतशीर पत्र लिहिलेलं आहे की कलकत्त्याच्या माझ्या गुरुबंधूंना ह्याचं महत्व कळत नाही, ते अजून जुनाट पद्धतीने विचार करतात, त्यामुळे त्यांनाही तुम्ही सांगा की अशी सभा घेतली पाहिजे आणि कलकत्त्याहून एक पत्र जाऊ द्या. तेही गेलं. पण इतक्या साध्या साध्या गोष्टी आपल्या सगळ्या शिष्यांना, गुरुबंधूंना, स्वामीजींना सांगायला लागत. सभा झाल्यावर आता काय काम करायचं, तर मद्रासमध्ये करून तुम्ही सगळेजण संघटित व्हा. गरीब लोकांकडे जा, जे कन्याकुमारीला त्यांना सुचलं ते तुम्ही संघटित म्हणून काय करा, तर नकाशे, पुस्तकं, प्रोजेक्टर, वेगळ्या प्रकारची चित्र, पृथ्वीचा गोल असं सगळं घ्या आणि गरिबांच्या वस्त्यांमधून हिंडा आणि त्यांना सांगा की आपला धर्म चांगला आहे, काहीतरी धर्माचा उपदेश करा. आणि मग हे सगळं भूगोलाचं, शास्त्राचं, आरोग्याचं शिक्षण त्यांना द्या. गंमत आहे. म्हणजे गुरुबंधूंना कळवलंय की आपण संन्यासी गावोगाव हिंडत असतो आणि तत्वज्ञान शिकवतो, तर ते रिकाम्या पोटी शिकून उपयोग नाही. आपण त्यांना जगाचं थोडंसं लौकिक गोष्टींचं ज्ञान दिलं पाहिजे. आणि आलासिंगासारख्या शिष्याला, जो एका कॉलेजमधला प्राध्यापक आहे, त्याला मात्र असं सांगतायत की आधी काहीतरी धर्माचा उपदेश करा आणि मग हे शिक्षण द्या. कारण संन्यासांना धर्माचा उपदेश कसा द्यायचा माहिती की त्यांना दुसरी गोष्ट शिकायला पाहिजे. त्यामुळे काही काळ ते दिलं नाही तरी चालेल, पण हे आधी करणं महत्वाचं आहे. आणि त्या काळच्या सुशिक्षित लोकांना भारतातल्या असं जे वाटत होतं की आपला धर्मच चूक आहे, तर त्यांची दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि ते कामाला लागले पाहिजे. त्यामुळे आधी तुम्ही धर्माचा उपदेश करा, म्हणजे तुमचाही काहीतरी त्याच्यावर अभ्यास सुरू होईल, विचार सुरू होईल आणि मग त्या सगळ्या लौकिक गोष्टींचं त्यांना ज्ञान होतं. संघटना करायची म्हणजे काय करायचं, भारतात कुठे माहिती होतं संघटना करायची म्हणजे काय करायचं. एक एक गोष्ट सगळी सांगायला लागली की परस्परांचा मत्सर हा संघटना करण्याच्या मधला महत्वाचा दोष आहे, त्याच्या आड. त्यामुळे हा मत्सर आपण बाजूला केला पाहिजे. एकमेकांवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि एकमेकांचं गुणग्रहण करायला शिकलं पाहिजे. हे आलासिंगांना दिलेल्या पत्रामध्ये. आणि असे 100 लोक जर का संघटित झाले तर आपण भारतामध्ये मजा करू म्हणजे सगळं बदल घडवून आणू शकू. सगळं चित्र इकडचं तिकडे होऊन जाईल. 100 निष्कपट लोक पाहिजे आणि ह्या सगळ्या 100 लोकांचा ईश्वर भारतातले गरीब लोक हेच असले पाहिजे. त्यांना शिक्षण देणं ही धर्माची सेवा, देवाची सेवा. आणि आपण शिक्षण घ्यायचं आणि त्यांना मात्र शिक्षण मिळवून न देणं हा कृतज्ञपणा. विवेकानंदांच्या अनेक पत्रांमध्ये, भाषणांमध्ये गोष्टी जास्ती आहेत.
पत्रांमध्ये त्यांनी वेगळ्या गोष्टी सांगितल्या. तिथे एक छोटीशी गोष्ट त्यांनी आला सिंगांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो असं म्हणून पत्राला सुरुवात केली. आणि गोष्ट अशी सांगितलेली आहे की खुशाल चेंडू माणूस रस्त्याने गमत चाललेला होता आणि मग वाटेत एक वृद्ध माणूस बसलेला होता. त्याला त्यांनी विचारलं की अमुक अमुक गाव किती अंतरावर आहे. तर तो काही बोलला नाही. 2-3दा विचारलं तो वृद्ध माणूस काही उत्तर द्यायला नव्हता. शेवटी तो चिडून जाऊन चालायला लागला. त्यावेळी त्या वृद्ध माणसाने उत्तर दिलं की इथून 1 मैलावरच ते गाव. तो फिरणारा माणूस रागवला मी तुम्हाला इतक्या वेळ विचारतोय काही उत्तर दिलं नाही. आता फिरतो काय उत्तर दिलं. मग इतक्या वेळ तुम्ही जागच्या जागी उभे होता आणि मला वाटलं की नुसतंच वेळ घालवायचा काहीतरी गप्पा मारायच्या म्हणून विचारता इतर गाव कुठे म्हणून मी ते तुम्हाला दिलं नाही. तुम्ही जेव्हा चालायला लागला तेव्हा मला कळलं की खरंच तुम्हाला त्या गावाला जायचंय म्हणून तुम्हाला सांगितलं की 1 मैलावर. तर अशी गोष्ट सांगितली आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही कामाला लागा मग तुम्हाला मार्ग आपोआप दिसायला लागेल. कोणीतरी येऊन तुम्हाला सांगेल की आता पुढे काय करायचं नाही तर तुमचा आतला आवाज सांगेल की पुढे काय करायला लागेल. पण काय करायचं सुचत नाही म्हणून बसून राहिला तर कधीच तुम्हाला मार्ग कळणार नाही. त्यामुळे तुम्ही चालायला लागा काहीतरी काम करायला लागा मग तुम्हाला पुढचा मार्ग दिसेल. काय काम करायचं तर अध्ययन करा आणि काम करा. आणि काम करायचं म्हणजे काय काम करायचं तर सेवा करायची आणि प्रचार करायचा. आणि काय सांगितलं की अशी सेवा आपण केली आपल्या स्वत्वाचा प्रचार केला म्हणजेच आपला देश स्वसंरक्षणासाठी सज्ज होईल. जपानमध्ये जाऊन त्यांनी तोफा कशा बनवतात ते बघा हे सांगितलं. पण आपल्या देशात काय करायला पाहिजे तर सर्वसामान्य लोकांना जाऊन त्यांची प्रेमाने सेवा करा. त्यांना आपला धर्म काय आहे ते सांगा म्हणजे मग आपला देश स्वसंरक्षणासाठी सज्ज होईल. मग आणखी काय कामं सांगितलं म्हणून आपल्या गुरुबंधूंना सांगत नाही खात्रीने त्यांना पटेल की नाही आपण काय सांगतोय. पण ह्या शिष्याला फक्त सांगितलं की तिथे एक मंदिर व्हायला पाहिजे एक छापखाना व्हायला पाहिजे एक नियतकालिक काढायला पाहिजे आणि तीर्थयात्रा करणारे संन्यासी आणि साधू बैरागी असतील प्रचारासाठी बाहेर पडलेले साधू संन्यासी असतील त्यांच्यासाठी निवासस्थान झालं पाहिजे. माझ्यासाठी तुम्ही निवासस्थान तिथे केलं पाहिजे तर मी तुमच्या इथे येऊन काम करू शकतो. तर हे सगळं उभं करायचं कामाला तुम्ही लागा. त्याच्यासाठी सगळे तरुण तुम्ही संघटित व्हा असं म्हटलं. मग त्याच्यानंतर त्या सभा झाल्या धन्यवादाचे ठराव अमेरिकेत पोहोचले अभिनंदन केलेले तुम्हाला समजलं काहीतरी काय करायला पाहिजे काम कसं करायला पाहिजे. मग पुन्हा जवळजवळ एका एक पत्रात संघटना म्हणजे मत्सराचा अभाव इतरांशी सहमत होता येणं इतरांशी जुळवून घेता येणं म्हणजे संघटना करणं. असं आणखी एक संघटनेचं वर्णन त्याच्यासाठी कसा स्वभाव आपला घडवला पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे. आणि सतत गतिशील राहणं वाढत राहणं पसरत राहणं विस्तारत राहणं म्हणजे जीवन. आणि हे नाही केलं तर मात्र मृत्यू ठरलेला. जगातले 90% लोक मेल्यासारखेच असतात कारण ते वाढत नाही पसरत नाही म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करतात. स्वतःपुरता विचार करणारे लोक हे मेल्यासारखेच आहेत. जे इतरांचा विचार करतात ते जिवंत आहेत. तर अशा जिवंत लोकांची संघटना तुम्ही करा. भिन्न दृष्टिकोन इतरांचे असतात तर इतरांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा असणं शक्य आहे असं म्हणा म्हणजे तुम्हाला समन्वय कसा करायचा ते कळेल. रामकृष्णांचं चरित्रातनं लोकांना शिकवायचं असेल तर हे शिकवायचं की इतरांचे सगळे दृष्टिकोन सहन करू नका तर स्वीकार. नाईलाज म्हणून सहन करू नका. त्याला खरं जर का मला मारता आलं असतं तर मारलंच असतं पण मी अशक्य म्हणून त्याला सहन करतोय. असं सहन काही करू नका तर स्वीकारा की तोही वेगळा दृष्टिकोन आहे असू शकेल. संघटना उभी करायची म्हणजे कोणीतरी प्रमुख त्याला लागतो आणि हे सगळे आला संघांना उद्देशून पत्र दिलेली आहे. अमेरिकेत एक स्वामीजी नवीन शब्द शिकले बॉसिंग म्हणजे इतरांवरती अधिकार गाजवणं.
चांगली संघटना आपल्याला करायची असेल तर बॉसिलिया रोगापासून दूर राहा, अधिकार गाजवू नका. चांगला नेता तो की जो मी सगळ्यांचा सेवक आहे असं मानतो. असं हे शिक्षण चालू आहे शिष्यात. पुन्हा एकदा सांगितलं की मंदिर झालं पाहिजे, ग्रंथालय झालं पाहिजे, निवासाची व्यवस्था झाली पाहिजे. असं काहीतरी एखादं केंद्र असेल तर तिथनं सगळे संन्यासी कामाला जाऊ शकतील. त्याच्यासाठी तुम्ही एखादी समिती स्थापन करा. त्या समितीला असांप्रदायिक नाव द्या. त्याच्यातून तुम्ही कुठल्या तरी एका संप्रदायाचे आहात असं वाटेल असं नाव त्याला देऊ नका. तर तुम्ही सर्वांसाठी आहात असं कळेल असं नाव त्याला द्या. आणि जसं तुम्ही करताय तसं कलकत्त्याला पत्र पाठवा माझ्या गुरुबंधूंना आणि त्यांनाही असं संघटित व्हायला सांगा. अजून धास्ती की आपलं गुरुबंधू ऐकतील की नाही, त्यांनी काहीतरी नवीनच सांगत होते, हे अमेरिकेतलं फॅड आणलंय काहीतरी असं म्हणू शकतील. शिष्याला सांगणं सोपं आहे आणि त्यामुळे त्याच्याकरवी गुरुबंधूंना सांगतात की अशी संघटना झाली पाहिजे. आणि मग पत्रातनं जो मोकळेपणा येतो की कधी कधी मला घाबरल्यासारखं वाटतं की आता कसं होणार, मी इतका थकलोय, इतकी व्याख्यानं दिलेली आहेत की आता मला काही करू नये असं वाटतं. थकवा आलेला आहे. त्यामुळे आता तुम्हीच काम करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही संघटित व्हा. म्हणजे एक नेता गेला तरी काम पुढे चालू राहील आणि तुम्ही गेलात तरी काम चालू राहील. तर अशा पद्धतीची संघटना करा. पहिला जर नव्याची नवलाई असती संपली, अमेरिकेत वर्ष होऊन गेलं राहिला आणि मग स्वामीजींनी असं म्हटलं की ह्या लोकांकडे पैसा खूप आहे. तर मला असं जाणवतं की हे भारतीयांपेक्षा कृपण आहे, कंजूष आहे. भारतीय लोक जास्ती उदार आहेत पण ते गरीब आहेत. त्यांच्याकडे एक पैसा असेल तर एक पैसा सुद्धा देऊ शकतात. हे $1000 देतील पण त्यांच्याकडे जेव्हा $10 लाख असतात त्यामुळे त्या $1000ची किंमत कमी आहे. हे कंजूष आहेत लोक. हे दान केल्यामुळे मला काय मिळणार आहे असा त्याचे हिशोब त्यांचा चालू असतो. त्यामुळे आता मला असं वाटायला लागलं की मी इथे धर्माचा प्रचार खूप करत असलो तरी या लोकांना खरा धर्म काय ते कळायला अजून अनेक वर्ष जावी लागतील. खरा धर्म काय आहे तो भारतीयांनाच कळलाय. आता फक्त आपल्याला तो व्यवहारात आणून दाखवायचा आहे. वेगवेगळी कात्रणं आला तेव्हा त्यांना पाठवायचं आणि काय नेमकं काम करतायत हे लोकांना कळायचं नाही. त्यामुळे ते परस्पर स्वामीजी काय काम करतायत, स्वामीजींचा राजकीय उद्देश आहे असा काही प्रचार झाला. मग स्वामीजींनी मोठं पत्र पाठवलेलं आहे की माझा काही राजकीय उद्देश काहीही नाही, मला राजकारण करायचं नाही, भारतात राजकारण करून चालणार नाही, भारतात धर्माच्या द्वारेच आपल्याला सगळं सांगायला लागेल, त्यामुळे धर्मप्रचार करणं हेच माझं काम. मद्रासच्या बाजूला धर्मांतराचं प्रमाण मोठं होतं आणि उच्च शिक्षित तरुण झपाट्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा. तुम्ही लोकांना स्वातंत्र्य दिलं नाही म्हणून लोक धर्मांतर करतात. मग त्यांना दोष देऊन उपयोग नाही. आत्मपरीक्षण करा, स्वतःचा दोष काय आहे तो दुरुस्त करा. पण धर्म नष्ट करायची जरूर नाही. आपण धर्म समाज व्यवहारामध्ये कसा वापरतो त्या पद्धती दुरुस्त केल्या पाहिजे. तिथे स्वामीजींनी असं सांगितलं की आपल्या देशामध्ये धर्माच्या बाबतीत आपण ज्यांचं शिक्षण कमी झालंय, ज्यांना झटकन एखादा विचार समजत नाही, अशा लोकांसाठी कर्माचा मार्ग सांगितलेला आहे. मध्यम लोकांना भक्तीचा आणि योगाचा मार्ग सांगितलेला आहे. आणि ज्यांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता मोठी आहे त्यांच्यासाठी ज्ञानाचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे धर्माच्या बाबतीत जर का आपण सर्व प्रकारच्या लोकांसाठी अशी सोय केलेली आहे तर सामाजिक व्यवहारांमध्ये सुद्धा अशीच सोय केली पाहिजे. गरिबांसाठी वेगळं काहीतरी सांगायला लागेल, श्रीमंतांसाठी वेगळं काहीतरी सांगायला लागेल, अडाणी लोकांसाठी वेगळं काहीतरी सांगायला लागेल, उच्च शिक्षित लोकांसाठी वेगळं काहीतरी सांगायला लागेल की ह्या प्रत्येकाने समाजात कसं वागायचं. धर्माच्या बाबतीत जसं स्वातंत्र्य दिलेलं आहे तसं सामाजिक बाबतीत सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यामुळे कोणाचा आहार कसा असावा, पोशाख कसा असावा, त्यांनी परदेशात जावं की न जावं, या सगळ्याच्या बाबतीत
लोकांना प्रयोग करायचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. युरोप अमेरिकेतले स्वातंत्र्य आहे म्हणून तिथे सामाजिक प्रगती झाली, तिथला धर्म सर्वतून आवळलेला आहे, त्याच्यात अजिबात स्वातंत्र्य नाही म्हणून त्यांचा धर्म फुरटलेला आहे. आपल्या इथे धर्माच्या बाबतीत सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे, सगळ्यांसाठी मार्ग सुचवला आहे, त्यामुळे आपला धर्म विकसित झालाय. पण आपण समाज सगळा नियमांनी कर्तृत्वून बांधलेला आहे, त्यामुळे आपला समाज विकसित होत. तर धर्माचं समाज व्यवहारामध्ये उपयोजन करायचं म्हणजे काय करायचं, तर धर्माला धार्मिक म्हणणाऱ्या लोकांना इतरांचे अश्रू पुसता आले पाहिजे. ज्यांना इतरांचे अश्रू पुसता येते त्यांनी किती जर आम्ही टेंभा मिळवून आम्ही धार्मिक आहोत तरी त्याला मी काही धार्मिक म्हणणार नाही आणि त्यांच्या धर्माला धर्म म्हणणार नाही. गरीब दुःखी दुर्बल लोक हेच ईश्वर आहेत, त्यांची आधी उपासना करा. आणि ते करताना विवेकानंदांच्या आवडीचा शब्द की अशी सेवा करताना वीर बन. आणि वीर बनायचं म्हणजे काय करायचं, तर गाजावाजा न करता हे काम करा. सगळ्या गोष्टी अनुकूल असताना अतिशय दुर्बळ आणि भेकर माणूस सुद्धा मोठं काम करून जाईल, पण प्रतिकूल गोष्टी असताना सुद्धा जो काम करत राहतो आणि त्याचा भाऊ करत नाही, पहा मी किती कठीण परिस्थितीतून काम करतोय असं बोलत नाही, तो खरा वीर, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. जो इतरांच्या सेवेसाठी नरकात देखील जायला तयार आहे तो खरा वीर. एका पत्रामध्ये म्हटले की झुंजत राहा हाच माझा तुम्हाला मंत्र आहे, बाकी तुम्हाला काही मंत्रांची आवश्यकता नाही. झुंजत राहा एवढंच आपल्याला याच्या पुढे जमलं पाहिजे. रामकृष्णांचे अनेक चरित्र हे प्रसिद्ध व्हायला लागले. म्हणजे विवेकानंद रामकृष्णांचे शिष्य आणि हा शिष्य आता जगविख्यात व्हायला लागल्यामुळे रामकृष्णांची चरित्रही लिहिली जायला लागले. त्याच्याबद्दल त्यांनी मग बारकाईने सूचना केल्या. आलासिंगांना का केल्या, चरित्र तर बाकीच्या लोकांनी प्रकाशित केली होती, पण आलासिंगांना कळेल आपण काय म्हणतोय, बाकीच्यांना कळणार नाही म्हणून आलासिंगांना सूचना केली की रामकृष्णांचं चरित्र हे चमत्कार रहित असं असलं पाहिजे. चमत्कार हा त्यांच्या आयुष्यातला अगदी किरकोळ भाग आहे, झाले आहेत की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही, पण ते जगले इथे हाच खरा मोठा चमत्कार आहे. त्यामुळे बाकी सगळे चमत्कार सोडून ते कसे जगले हे करा. आणि मग तिथे ते सूत्र सांगितले की सहिष्णुता नाही स्वीकार, हे सूत्र धरून रामकृष्णांचं चरित्र मांडलं. त्यांनी सर्व धर्म ते स्वीकारले, फक्त सहन नाही केलं. आणि आता वर्तमानपत्रांचं काम पुढे झालं. म्हणजे आधी त्यांनीच पत्र पाठवले की ठराव करा, वर्तमानपत्रात छापून येतील असं बघा. पण मग आलासिंगांना वाटलं की विवेकानंदांना हेच हवं, त्यामुळे प्रत्येक वेळी बारीक बातमी काही आली की कात्रण पाठवून द्यायचं विवेकानंदांना. त्यामुळे सुरुवातीला लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी थोडं टामटूम हवी असते असाच शब्द वापरता येते. आता त्याचं काम झालंय. आता सर्व वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्याचं स्थान म्हणजे पेटती चूक, तिथे ते टाकून द्या. आता त्याची गरज नाहीये. फार प्रसिद्धीच्या मागे मी कधीच नव्हतो, मी आहे असं वाटत असेल तर आता तुमची कात्रणं मी सगळी माझ्या इथल्या चुलीत टाकीन, तुम्ही तुमच्या इथल्या चुलीत टाकून द्या, माझ्याकडे पाठवू नका. मग गरिबांसाठी काम केलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे असं म्हटल्यामुळे आणखीन काही बातम्या लागलं की विवेकानंद सुद्धा मोठे सुधारक आहे. त्यांनी आलासिंगांना पुन्हा कळवलंय की मी काही सुधारक नाही, मी संन्यासीच आहे आणि मी आध्यात्मिक सुधारणा झाली पाहिजे असं म्हणतोय, सामाजिक सुधारणा झाली पाहिजे असं मी म्हणत नाही. कारण सामाजिक सुधारणा झाली पाहिजे असं म्हणून ते होणार नाही. लोकांना धर्म खऱ्या अर्थाने कसा जगायचा हे शिकूनच सामाजिक सुधारणा होतील. मी तेवढंच काम करणार आहे. हा सगळा पत्रव्यवहार चालू असताना आलासिंगा कशा पद्धतीने काम करतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हटलं की आता माझा विचार मी आधी बाजूला ठेवलेला आहे की तुम्ही एकट्याने कुठेतरी गरिबांना शिक्षण देण्यासाठी छोटंसं काम करून चालणार नाही, ते नंतर करू आपण. असं शिक्षण करू शकणारे, ठिकठिकाणी जाऊन काम करू शकणारे प्रचारक तयार करणं हे मला आणखी महत्वाचं वाटतंय. आणि असे प्रचारक तयार व्हायचे असतील
त्यांना आपल्या धर्माची चांगली ओळख झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही ते जे मंदिर निर्माण करा त्या मंदिरामध्ये असे धर्मप्रचारक तयार करण्याची व्यवस्था करा आणि त्याच्यासाठी वेद आणि वेदांत आणि त्याच्यावरचे सर्व भाष्य ते शिकवण्याची व्यवस्था करा. विवेकानंदांबद्दल मिशनरी लोक खूप बोलायचे, त्याच्याबद्दल आलापिंगा कळवायचा. विवेकानंद म्हणाले की सगळ्या भारताच्या वतीने लढायचा मक्ता मी काय एकट्यानेच घेतलाय, आग लागली की फायर ब्रिगेडला कळवा. तसं झालंय. तुमचं तुम्हाला उत्तर देता येत नाही का? तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही? तुम्हाला कळतं की मिशनरी चुकीची टीका करतात, तुम्हीच उत्तर दिलं पाहिजे, तुम्हीच लेख लिहिले पाहिजेत, मी काही लेख लिहिणार. अशा पद्धतीचे संवाद तिथे झालेले आहेत. नियतकालिक सुरू केलंय आला सिंगांनी, त्याच्यासाठी विवेकानंदांनी मदत पाठवलेली आहे. वर्गणीदार कसे करायचे, छपाई कशी करायची, अशा बारकाईने सूचना पाठवलेल्या आहेत. मग विवेकानंदांनी परदेशात असताना कसं राहावं, काय खावं याच्याबद्दलची चर्चा भारतात सुरू झाली. कारण त्यावेळी त्या विचारांची तेवढीच कुवत होती लोकांची. विवेकानंदांनी कळवलेलं आहे, मी काही कोणाची हुकुमशाही मानणारा नाही, मी स्वतंत्र आहे, संन्यासी आहे. मला परमेश्वर जसा आदेश देईल तसं मी करीन, यापैकी कोणाचंही मी ऐकणार नाही. ईश्वर आणि सत्याची बाजू घेणं हेच राजकारण आहे असं मी मानतो. लंडन मध्ये मी आलेलो आहे, लंडन मध्ये व्याख्यानं कशी चाललेली आहेत ते सांगितलेलं आहे. याही विचाराचा, सगळ्या लेखनाचा काहीतरी आलासिंगांवर परिणाम होत असणार, ते विवेकानंदांना पत्रांमधून कळत असणार. त्यामुळे नंतरच्या काही सलग पत्रांमध्ये गुरुभक्ती हा आध्यात्मिक विकासाचा पाया आहे हे वाक्य प्रत्येक पत्रामध्ये जवळजवळ आलेलं आहे. संघटना करायची त्यांना तुम्हाला सर्वांचं मन राखलं पाहिजे, ते ढोंगीपणा न करता करा. आणि हे कसं करायचं तुम्हाला करायचं असेल तर तुमचा आध्यात्मिक विकास झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी गुरुभक्ती हा त्याचा पाया आहे. जगावर विजय मिळवायचा असेल तर गुरुभक्ती करायला शिका. भांडणं नको, हिशोबात चोख असलं पाहिजे. हे सगळं केलं तरच जगावर विजय मिळवता येईल. इंग्रज लोक असं करतात. पण हिशोबात चोख का राहायचं आणि जगावर विजय का मिळवायचा हे कळायचं असेल तर गुरुभक्ती केली पाहिजे. आणखीन एक मोठं धक्कादायक विधान केलेलं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की मला संघटना करायची? मी संघटना करा असं सांगत नाही आणि संघटना निर्माण करायचं काम माझं नाही. माझं काम आदर्श व्यक्ती तयार करण्याचं आहे. हे माझ्या आयुष्याचं ध्येय व्यक्ती आहे. मी गरीब आहे, मी गरिबांची सेवा करतो आणि ही सेवा करता करता मला त्याच्यातून आदर्श व्यक्ती घडवायच्या आहेत. कारण मद्रास मधल्या समाज सुधारकांनी केलेल्या संघटना त्या आलासिंगांच्या समोर होत्या. विवेकानंद काय म्हणतात ते कळतो. त्यामुळे मग या संघटनेने असं केलं म्हणून आपण असं काम करूया, या संघटनेने असं केलं म्हणून आपण असं काम करूया असं आलासिंगा म्हणाला. विवेकानंद म्हणाले की असल्या संघटना आपल्याला करायच्या नाही. जिथे आदर्श माणसं घडतील अशा संघटना करायच्या आहेत आणि आदर्श माणसं घडत नसतील तर मला संघटनाच करायची. शेवटची पत्र आता भारतात परत यायला निघालेलो आहे. काय पद्धतीचं काम करायचं याच्याबद्दलची आहे. आता गोरे संन्यासी काही घेऊन येतोय बरोबर, पण आपले लोक काही काळ्या संन्यासांचं ऐकत नाही. गोऱ्या माणसांचा प्रभाव पडतो. त्यामुळे 3 चांगले वेदांत कोळून पेलेले असे गोरे संन्यासी मी घेऊन येत आहे आणि तेच भारत बदलून टाकतील. तुम्ही लोक काही काम करणार. प्रकृतीची काळजी आपल्या पुन्हा व्यक्त केलेली की आता काय ह्याच्यापुढे मी काम करू शकेन असं वाटत नाही. खूप परिश्रम माझे करून झालेले आहेत. माझं काम करून झालेलं आहे. आता तुम्हीच ह्या कामाची धुरा हातावरती घ्या आणि काम करायला. एक अतिशय तिखट पत्र स्वामीजींनी लिहिलेलं आहे. संघटना करत असताना कशा कशाची काळजी घ्यावी लागते
ते जे मासिक चालू केलं होतं त्याचं नाव ब्रह्मवाद. ब्रह्मवादींचा तुमचा शेवटचा अंक मिळाला. मला काही वेगळाच वाद द्यायला लागलेला आहे. तुम्ही थिओसॉफिस्ट लोकांना जाऊन मिळणार काय? यावेळी तर तुम्ही त्यांच्या पूर्ण आहारी गेला आहात. त्यांच्या व्याख्यानांची सूचना आपल्या मसुरात देण्याचं कारण काय? माझा थिओसॉफिस्टांशी संबंध आहे असं नुसता संशय जरी निर्माण झाला तरी अमेरिका आणि इंग्लंडमधले माझं सगळं कार्य बिनसून जाईल. इथली निकोप मनाची सर्व माणसे थिओसॉफिस्टांना चूक ठरवतानाच आढळून येईल. तुम्हाला हे पूर्णपणे ठाऊक आहे आणि तरीही तुम्हाला माझ्यावर ताण करायची आहे. अॅनी बेझंट यांची जाहिरात करून इंग्लंडमध्ये अधिक वर्गणीदार मिळतील असं तुम्हाला वाटतंय आणि त्यामुळे तुम्ही व्यापारी झालात. आपल्या वर्तमानपत्राचा खप वाजवण्यासाठी काही करायला लागलेला आहात आणि हे आपल्या शिष्याला सगळ्यात जास्त सहाय्य करणाऱ्या शिष्याला दिलेला परिच्छेद. आता मी साफ करतो की मला विश्वासघातकी लोक नकोय. कुणाची दगाबाजी माझ्याजवळ चालणार नाही. माझ्यापाशी ढोंग धरतुरा नको. स्वतःचा स्वतंत्र ध्वज उभारा आणि आपल्या नियतकालिकात एक प्रकट निवेदन छापून टाका की माझे आणि तुमचे कोणत्याही नात्याने संबंध उरलेले नाही. मग खुशाल थिओसॉफिस्टांच्या चळवळीत कल्पात शिरायला तुम्ही मोकळे आहात. नाहीतर त्या लोकांशी कसल्याही प्रकारचे संबंध ठेवण्याचे ताबडतोब बंद करा. माझ्या मागून येणारा एकच अनुयायी मला लाभला तरी चालेल, पण तो मात्र मरेपर्यंत सच्चा आणि प्रामाणिक राहणारा हवा. यशापयशाची मला क्षिती नाही. माझी चळवळ एक तर मला शुद्ध राखली पाहिजे, नाहीतर अजिबात बंद केली पाहिजे. ब्रह्मवादी हे वेदांताची शिकवण देण्यासाठी आहे, थिओसॉफीची नाही. असले कपटी चाळे पाहिले की मला फार संताप येतो. जग हे असे आहे, ज्यांच्यावर तुम्ही मनोमन प्रेम कराल तेच तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते. आता आपल्या सगळ्यात जवळच्या आवडत्या शिष्याला इतक्या कडक भाषेत लिहिलेलं आहे कारण त्यांच्या दृष्टीने भारतात काय काम झालं पाहिजे हे महत्वाचं होतं. ते कोणी केलं हे महत्वाचं नव्हतं. मी केलं का माझ्या आवडत्या शिष्याने केलं. कोणीही त्या मार्गापासून थोडासा जरी ढळला तरी ते सहन करणार नाही अशी कडक भूमिका ही स्वामीजींनी घेतलेली होती. आणि म्हणूनच तो मार्ग शुद्ध राखल्यामुळे आज 100 वर्षांनी सुद्धा विवेकानंदांचे विचार आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि त्यानुसार आपणही काम करूया, त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करूया असं प्रवृत्तीमध्ये आपण म्हणत असतो. या शिबिरामध्ये हे विचार एका व्यक्तीला दिलेल्या पत्रांमधून आपण काही पाहिले तेच आपण वेगळ्या पत्रातून वेगळ्या प्रकारच्या लेखांमधून वेगळ्या लोकांनी सांगितलेल्या विचारांमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय शिबिरात आपल्याला अभ्यास करायचा आणि कशासाठी करायचा आहे याची दिशा कळावी म्हणून ते स्वामी विवेकानंदांच्या पत्राच्या आधारे आपण एक विचाराची दिशा पाहिलेली आहे.